तर मित्रांनो, आपल्याला वातावरणामध्ये पुन्हा एकदा बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज देखील आपल्याला रात्री, मध्यरात्री तसेच उद्या परवा देखील आपल्याला राज्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच बऱ्याच भागात आपल्याला पुढील 3 दिवस आपल्याला पावसाचा हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की आपल्याला राज्यात नेमकं कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये कशा प्रकारचं वातावरण असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, पुढील काही तासातच आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील आपल्याला काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला आज पाहायला मिळतोय। यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, माजलगाव, नांदेड, परभणी, हिंगोली तसेच आपल्याला धाराशिव या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच बीड, गेवराई या भागात आपल्याला काहीसा पावसाचा जोर जास्त पाहायला मिळतोय आज रात्री दरम्यान। तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो आपल्याला उद्या दरम्यान देखील आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जसं की आपण बघू शकताय, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी आपल्याला हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला उद्या आपल्याला संपूर्ण राज्यात आपल्याला, तसेच आपल्याला कोकण पट्ट्यामध्ये देखील आपल्याला जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, उद्या आपल्याला कोकण पट्ट्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या भागात आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। कोकण पट्ट्यात आपल्याला मुसळधार पाऊस उद्याच्या दरम्यान पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रात देखील उद्याच्या दरम्यान आपल्याला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळतोय। यामध्ये नाशिक, ठाणे, पालघर, इगतपुरी, वाडा, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरात आपण जसं की बघू शकताय, खुलताबाद, देवगाव, चिंचोली, फुलंब्री या भागात आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल त्यासाठी तुमच्या गावाचं नाव आम्हाला लगेचच कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण तुम्हाला याच लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो। फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, व्हिडिओला एक लाईक केलं असेल तरच तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज भेटेल, त्यामुळे हे देखील लक्षात घ्या। तर मित्रांनो, आपल्याला 31 तारखेपर्यंत राज्यात अशाच प्रकारचं वातावरण पाहायला मिळतंय। तसेच आपल्याला राज्यातील पावसाचा जोर आपल्याला 6 तारखेपर्यंत आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय। 6 तारखेपर्यंत आपल्याला राज्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय, तर काही ठिकाणी जोरदार देखील पाहायला मिळतोय। तसेच आज रात्री दरम्यान जर पावसाची शक्यता जर पाहायचं झालं तर आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आपल्याला कमेंट आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच जालन्यातून आपल्याला एक कमेंट आलेली आहे, जालन्यातून आपल्याला काही जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाहीये। बीडमध्ये आपल्याला बीड व गेवराई या भागात आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो। तसेच आपल्याला अकोल्यातून देखील आपल्याला कमेंट आलेले आहे, अकोल्यात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय।